ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आज आळंदी नगरीमध्ये पार पडणार आहे। आणि जर आपण पाहिलं तर एकीकडे निसर्गाचं जे पावसाचं सावट होतं ते काहीसं दूर झाले। अगदी सकाळपासूनच या संपूर्ण भागात जो आहे तो पाऊस नाहीये, पाऊस मंदावलाय। मात्र असं असलं तरी पूर परिस्थिती इंद्रायणी नदीची कायम आहे। आपण जर माझ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी रस्ते जे आहेत ते अजून देखील बंद आहेत, कारण आपण पाण्याचा जो प्रवाह पाहिला तर तो मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक दिंड्या आणि भाविक आणि वारकऱ्यांना जे आहे ते देवस्थान ट्रस्ट तर्फे आवाहन करण्यात आलंय की मंदिर परिसरात कुणी येऊ नये, ते थेट आपण पुण्यात जे आहे त्या पालखीला जोडले जावे। तरीही काही पालख्या आणि काही वारकरी जे आहेत ते या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। असेच काही वारकरी आपल्या सोबत आहेत। कुठून आलात? परभणी, गंगाखेड तालुका, जिल्हा परभणी। कधी तुम्ही इथं आलात आळंदी? परवा दिवशी इथं आज आलो। खरं तर देवस्थानाकडून सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी येऊ नका, डायरेक्ट तुम्ही पुण्यातनं पालखीला जोडले जा। मात्र या ठिकाणी तुम्ही आलात, एकंदरीत काय परिस्थिती आहे? नदीला पूर देखील आहे आणि गर्दी देखील त्या प्रमाणात वारकऱ्यांची पाहायला मिळत। आम्ही आजच आलो, आम्हाला तेवढं माहिती नाही। कोणत्या पालखीसोबत आहात? कोणत्या पालखीसोबत आहात? काय वाटतं एकंदरीत? खरं तर इतका पूर आहे तरी पण आपल्याला वारकरी या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। किती काय केलं तर ह्या पालखीसाठी रुकू शकत नाही तो वारकरी, येणारच समजा। काय वाटतंय हा संपूर्ण सोहळा आज तुम्हाला या ठिकाणी आळंदी नगरीत येऊन अनुभवायला मिळतो? अनुभवायला भेटतो ना, हे एवढा आनंद कुठंच नाही। एकीकडे इतका पाऊस आहे, सगळीकडे पूर परिस्थिती आहे, तरी पण अशा वातावरण तुम्हाला घरच्यांनी पाठवलं का नेमकं यासाठी? घरच्यांनी पोटा करता वर्षाची परंपरा चालू आहे आमच्या वर्षाची। किती वारी आहे तुमची? 21वी तुमची 21 कंटिन्यू 21 वर आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण जे वारकरी आहेत ते या आळंदी नगरीमध्ये दाखल झाल्याचं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आजूबाजू संपूर्ण जो परिसर आहे तो अगदी भक्तिरंगात न्हावून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आळंदीच्या या देवस्थान ट्रस्टच्या मंदिराच्या बाहेर मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय या ठिकाणी संपूर्ण वारकरी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र ह्यावेळी इतक्या स्वरूपात गर्दी नाहीये, कारण देवस्थान ट्रस्टतर्फे आवाहन करण्यात आलं होतं की जे या ठिकाणी पूर परिस्थिती असल्याने भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये आणि त्या या आव्हानाला प्रतिसाद देत वारकरी देखील थेट पुण्यात दाखल झाले आहेत। त्यामुळे रस्ते जे आहेत ते आपल्याला मोकळे असल्याचं पाहायला मिळतंय आणि सोबतच यामुळे या ठिकाणी कमी अशा वारकऱ्यांची उपस्थितीत हा संपूर्ण जो सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजून कुठून आलात बाबा? परळी वैजनाथ। कधी आलात तिथं? 4 तारखेला। काय परिस्थिती आहे? इकडे इतका पूर आहे नदीला, वारकऱ्यांना येता येत नाही आणि आज दिंडीचं त्यात प्रस्थान होते। मार्ग बंद झाला सगळा, याचा जाचा बेजारी आहेत वारकऱ्याच्या। काय सांगाल, कुठून आला तुम्ही? आम्ही परळी वैजनाथून आलो, 4 तारखेला निघालो। पंढरपूरचं महादेवाचं दर्शन आमचं झालेलं कितवी आहे। वारी आहे तुमची? माझी वारी ही 7वी वारी आहे। इकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि तरी देखील इथं वारकरी जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल होते। मागच्या वर्षी तुलनेत गर्दी थोडी कमी आहे, पण वारकऱ्यांची संख्या पण मोठी आहे तेवढीच। काय वाटतंय नेमकं एकंदरीत हा संपूर्ण सोहळा पाहून? सोहळा खूप बघायला गेलं तर चांगला आहे, पण थोडंसं पाण्यानं थोडी बेजारी केलेली आहे। होईल, पाणी कमी आहे, माऊली करतील, चांगलं करतील। कुठून आला तुम्ही? मी मंगळवेढेहून आलोय। काय एकंदरीत हा संपूर्ण सोहळा तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात आळंदी नगरीत येऊन अनुभवायला तुम्हाला मिळतोय, काय भावना आहे? लय एकदम छान वाटतंय, पण पावसामुळे जरा तकलीफ जास्त झाली ना माणसाची। कितवी वारी आहे तुमची? माझी 5वी आहे। आपण जर एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जे भाविक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबतच जर पाहिलं तर एकीकडे पुराचं जे आहे ते सावट या दोन्ही नदी तीरावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तरी देखील इतका पाऊस असून सुद्धा वारकरी जे आहेत त्या या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अर्थात हा संपूर्ण जो सोहळा आहे तो दुपारनंतर या ठिकाणी सुरू होईल। सध्या तरी या ठिकाणी काही ज्या वाऱ्या आहेत, ज्या दिंड्या आहेत त्या मोजक्या दिंड्या या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामन दिनेश सिंग, प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।